जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। आई वडीलच निघाले निष्पाप शिवांशी मारेकरी, 3 महिन्याच्या बाळाचा गळा दाबून केला खून। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत घारगाव जवळील मुळा नदीच्या पुलाखाली गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 3 महिने वयाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता। माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती। सदर अकस्मात मृत्यूमधील अनोळखी चिमुकल्याची ओळख पटवण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते। सदर पथकाने घटनास्थळाची पाहणी करत तपासाची चक्रे फिरवली। यात गुन्हा करताना वापरण्यात आलेल्या वाहनाची ओळख प्रथमतः पटवली, तर ती कार आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील असल्याची माहिती समजली। पथकाने भोकरदन परिसरात जाऊन गुप्त माहिती काढली असता कविता प्रकाश जाधव हिच्या नातेवाईकांनी त्यांचे बाळाचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झाल्याबाबत व त्यास 3 ते 4 दिवसांमध्ये हॉस्पिटलमधून सोडणार असल्याचे अफवा पसरविली असल्याची माहिती प्राप्त झाली। वरील माहितीच्या आधारे प्रकाश पंडित जाधव वय 37 वर्षे राहणार भिवपूर पोस्ट आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना, कविता प्रकाश जाधव वय 32 वर्षे तसेच हरिदास गणेश राठोड वय 32 वर्षे आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता प्रकाश पंडित जाधव व त्याची पत्नी कविता प्रकाश जाधव यांनी मयत मुलगा शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव वय 3 महिने यास हरिदास गणेश राठोड यांच्या गाडीमधून पुण्याच्या दिशेने घेऊन जाऊन घारगाव परिसरातील मुळा नदीच्या पुलाजवळ थांबून गाडीचा चालक व प्रकाश पंडित यांनी खाली उतरून त्या ठिकाणी बाळ बरे होणार नसल्याचे कारणावरून त्याला मारून फेकून देण्याच्या उद्देशाने जागा शोधून त्यानंतर बाळाचा गळा दाबला व त्याच्या अंगावरील कपडे काढून त्यास नग्न अवस्थेत नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले असल्याची माहिती संबंधितांकडून पोलिसांना प्राप्त झाली। तर गुन्ह्यात वापरलेली कार क्रमांक MH02 EH 5354 ही ताब्यात घेण्यात आलेली आहे। शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव या बाळाचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर त्यांच्या गावामध्ये चर्चा होऊ नये म्हणून बाळ छत्रपती संभाजीनगर येथे ॲडमिट असल्याचे भासवले व त्यानंतर लोक विचारतील म्हणून ठिकठिकाणी देवदर्शन करत फिरत असल्याचे निष्पन्न झाले। संबंधित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास कामी घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले। तर सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भेटे यांनी ही कारवाई केली। कुठलाही धागादोरा हाती नसतानाही गुन्ह्याचा शोध लावल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। दिनांक 4 डिसेंबरला घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हायवेच्या लगत एक साधारणतः 2 ते 3 महिन्याचं बालक जे आहे ते एक मृत्युमुखी पडलेलं प्राप्त झालेलं होतं। त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि पोलिसांनी पुढची जी चौकशी सुरू केली। या चौकशीमध्ये असं लक्षात आलं की एक CCTV कॅमेरा फुटेज मिळाला आणि त्या CCTV कॅमेरा फुटेजमध्ये लक्षात आलं की एक गाडी आलेली आहे आणि त्या गाडीतून एक व्यक्ती उतरलेला आहे आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये ते बाळ आहे आणि तो पुढे घेऊन चाललेला आहे। त्या आधारावरती पुढे तपास केला तेव्हा लक्षात आलं की एक कपल आहे, म्हणजे प्रकाश जाधव आणि त्याची पत्नी हे राहणारे भोकरदनचे आहेत। तर यांनी आपल्याला नको असलेलं जे मूल आहे तर त्या ठिकाणी त्यांनी टाकून गेलेले। त्यांच्याबरोबर एक चालक होता हरिदास नावाचा। तर या तिघांना पण पोलिसांनी अटक केलेली आहे आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की ह्या नवरा बायकोनं हे जे मूल आहे ते एका हातानं अपंग आहे आणि कानानं पण काही त्याला म्हणजे अपंगत्व आहे म्हणून त्यांना ते नको होतं आणि त्यांनी ते टाकलेलं आहे असं त्यांच्या चौकशीमध्ये पुढे आलेलं आहे। या तिघांनाही अटक केलेलं आहे आणि घारगाव पोलीस जे आहे तपास करत आहेत। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।